एक महत्वाची बातमी, एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत आज सादरीकरण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर वर्षा निवासस्थानी हे सादरीकरण होणार आहे. या संदर्भात ताजे अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले. चेतन, आपण पाहतोय की एअर इंडियाच्या इमारतीच्या कामाबाबत आज सादरीकरण केलं जाणार आहे. नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतलाय. काय सविस्तर माहिती आहे? निश्चितच, कारण आता आपण ज्या नरिमन पॉइंटच्या ठिकाणी उभे आहोत, माझ्या पाठीमागे जी एअर इंडिया इमारत दिसत आहे, जी पूर्वी वेगवेगळी खासगी आस्थापनं त्या ठिकाणी होती, मात्र नुकताच गेल्या महिन्यामध्ये जो एअर इंडिया इमारतीचा ताबा होता तो राज्य शासनाने घेतलेला होता. आणि आताही आपल्याला ज्या प्रकारचं माहित आहे की बरीच जी शासनाचे विभाग आहेत ते सध्या भाडे तत्वावरती मंत्रालय व्यतिरिक्त इतर इमारतींमधून कामकाज करत आहेत. आणि म्हणूनच एकूणच या इमारतीमध्ये आता ही सर्व जी विभाग आहेत मंत्रालयाचे त्यांच्यासाठी कार्यालय उपलब्ध व्हावी असा मानस राज्य शासनाचा होता. आणि इतकंच नाही तर कॅबिनेट हॉल, ज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते, तो हॉल देखील या ठिकाणी घेण्याचं नियोजन सध्या सुरू होतं. जो टॉप फ्लोअर आपल्याला दिसत आहे त्या टॉप फ्लोअरमध्ये एकतर मुख्यमंत्री कार्यालय किंवा एकतर कॅबिनेट हॉल या दोनपैकी एक विभाग कार्यरत असावा असा मंशा कुठेतरी राज्य सरकारमध्ये व्यक्त केली जात होती. आणि जवळपास आपण पाहिलं तर 200 कोटीहून अधिक जी रक्कम आहे ती दर महिन्याला भाडेपोटी सरकारला हे जे इतर विभाग जे मंत्रालयाबाहेर ज्याचं कामकाज चालतं, मग त्यामध्ये पाणी पुरवठा विभाग असेल किंवा वेगवेगळे विभाग असतील, त्यासाठी मोजावे लागतात. आणि म्हणूनच एकूणच या इमारतीमध्ये कुठल्या मजल्यावरती कुठला विभाग कशा प्रकारे कार्यरत राहील त्याचं संपूर्ण सादरीकरण आहे ते आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे विशेष करून आता या इमारतीमधून मंत्रालयाचा दुसरा कारभार आहे तो कधीपासून सुरू होईल ताजे अपडेट आपल्याकडून घेतच राहू. तुर्तास या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.